ब्रिटिशांची सत्ता असताना फुल्यांवर मारेकरी घातले होते, पण ती सत्ता ब्रिटिशांची असल्यामुळे त्यांचे दाभोळकर झाले नाहीत। मी तुम्हाला तुम्ही एक ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला, ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका। तो 1000 ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा। तिथे दादर मध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यावर पहिले डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे, निदान राजर्षी शाहू महाराजांचं व्हायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हायला पाहिजे, सावरकरांचं कुठून आलं स्मारक? बुलडोज केलं पाहिजे ते पहिल्यांदा। संविधानाच्या विरोधात गेलं की तुमचे वडील पण तुमच्याकडनं काढून घेता येतात, हे तुमच्या लक्षात आज आलं असेल। मनुस्मृती या देशातल्या उच्चवर्णीयांच्या मनातून कधीही पुसली गेली नाही। ताकद आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत ते चुप्प बसले होते, एवढंच। जेव्हा हिंदुत्व असं म्हटलं जातं तेव्हा ते जातीसहित येतं। हिंदुत्व हे जातीविरहित असू शकत नाही। दुर्दैवाने आज ब्राह्मणवादाची संपूर्ण पालखी बहुजन वाहत आहेत। त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा वेळ आली आता मनुस्मृतीची पुनर्स्थापना करण्याची, तेव्हा बहुजनांमधले ओबीसी आणि मराठे सुद्धा ब्राह्मणवादाच्या पालखीचे भोई झालेत। त्यांना तो हिंदुत्ववाद वाटतो आणि धर्मग्रंथांबद्दल बहुजनांना पराकोटीचा आदर का? कारण त्यांना वाचायचा अधिकारच नव्हता, त्यामुळे आतमध्ये काय लिहिलं हे माहित नसल्यामुळे आदर। बरं, गंमत अशी की संविधान हे सुद्धा एक धर्मग्रंथ बनवला, ते आतमध्ये काय लिहिलं ते वाचलं नाही नंतर। त्यामुळे आपली जी परंपरागत सवय आहे मूळ न वाचताच त्याच्यावर विश्वास ठेवणं, आणि हे काहीतरी पुण्यप्रत पुस्तक आहे, म्हणजे जर काही संविधानासंबंधी पूजा वगैरे निर्माण केल्या असत्या ब्राह्मणांनी तर आतापर्यंत सुरू पण झाल्या असत्या। तुमच्या कुंडलीमध्ये असंविधान योग दिसतोय त्यामुळे जेलमध्ये जाल, तर ही शांती केली तर तुम्हाला पुन्हा संविधान योग प्राप्त होऊन तुम्ही त्यातून मुक्त व्हाल। अशी एक काहीतरी पुंगी सोडली तर मला खात्री आहे की कुठच्या तरी नदीच्या काठावर तुफान फायदा होऊ लागेल। मी तुम्हाला तुम्ही एक ब्राह्मण म्हणून सांगतो तुम्हाला, ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका। तो 1000 ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा। ब्राह्मणांची सत्ता नसते तेव्हा ब्राह्मण वागतो तो खरा ब्राह्मण नव्हे, ब्राह्मणांची सत्ता असते तेव्हा वागतो तो खरा ब्राह्मण। तो आज तुम्हाला दिसतोय। ब्राह्मणवादाचा उगम आणि संपूर्ण जीवन या मनुस्मृतीमध्ये आहे। RSS बीजेपी आणि आत्ताच्या सत्तेचा संपूर्ण पोपट जो आहे राक्षसाचा, तो मनुस्मृतीमध्ये आहे आणि ब्राह्मणवादामध्ये आहे। त्यामुळे आपण एक अत्यंत गतानुगतिक मध्ययुगीन संस्कृतीचे पाईक आहोत आणि आपल्यामध्ये कोणीही ब्राह्मणवादाचं कुंपण आज तगायत ओलांडू शकलेलं नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडू शकले, ज्योतिराव फुले ओलांडू शकले, छत्रपती शिवाजी महाराज ओलांडू शकले। पण गागा भट्टाने महाराजांचा राज्याभिषेक केल्यावर सांगितलं की तू सर्वांचा राजा आहेस पण आमचा नाहीस, म्हणजे ब्राह्मणांचा नाही। तेच वेदोक्त पुराणोक्त प्रकरणात शाहू महाराजांना पुराणोक्त राजाराम शास्त्री भागवतांनी शोधून काढलं तेच की तू, आणि त्याच्यावर टिळकाने लिहिलेलं आहे तुम्ही शूद्र आहात म्हणून। त्यामुळे आज जे मराठे समजतात की आता उपमुख्यमंत्रीपद नंतर मुख्यमंत्रीपद आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पद, त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की थिओक्रसीच्या जोरावर जे शासन संस्था उभी राहते त्याच्यामध्ये तुम्हाला गावकुसा बाहेर जाण्याची पुढची पायरी आहे। उपमुख्यमंत्रीपद तर दूरच, तुमचा कामापुरता मामा आहे, इथे कामापुरता काका होता। तर मूळ मुद्दा असा आहे की मनुस्मृती ही मनातनं मारली पाहिजे आणि ती पहिले आपल्या मारली पाहिजे। आणि ब्राह्मणावर जोपर्यंत ते ब्राह्मण बहुमतात असताना सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीत तोपर्यंत विश्वास ठेवू नका। ब्राह्मणवाद नेहमीच कोणत्याही साध्य साधन सुचिता विना खेळत आलेला आहे आणि इथे जर फॅसिस्ट आणि ब्राह्मणिझम यांचं कॉम्बिनेशन आहे, दिस इज डेडली कॉम्बिनेशन।